तसं आजीदादांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर आमचं सख्खं चुलत आमच्या लहानपणी कधी नव्हतं. आम्ही सर्व एकत्रच असायचो आणि माझे वडील नोकरीला बाहेर असले तरी आम्ही मधून अधून बारामतीला यायचो. आणि सगळ्यात मला जुना जो काळ आठवतो आहे तर माझी आई बाळंतपणासाठी बेळगावला गेली होती. त्यावेळी मी खूप वेळ बारामतीत बंगल्यात राहिलो होतो आणि त्यावेळी आजीदादांचा खरा पहिला मला सहवास आला होता. आजीदादा लहानपणी फार खोडील होते. म्हणजे मी लहान होतो त्यावेळी, म्हणजे अगदी पहिलीत वगैरे असेल. त्यावेळी जेवण झाल्यानंतर आपल्याला टॉयलेट आली असेल तर आता मुलींना कुठं न्यायचं म्हणून मुलाला घेऊन जायचं. मुलगा कोण तर आजीदादा एकटेच. आणि आजीदादांना त्यावेळी बारामतीत कंदील असायचे आमच्या घरी. मग कंदील घेऊन कोणतरी एकदम सोबतीला पाहिजे, कारण टॉयलेट आमचं बंगल्याच्या बाहेर होतं लांब, म्हणून त्यांना घेऊन जायचो. आणि त्यांना घेऊन गेल्यानंतर ते सगळं व्यवस्थित मला अगदी बसेपर्यंत थांबायचे आणि तो कंदील घेऊन पळून जायचे. लहान असल्यामुळे आरडाओरडा करून आजीच्या नावाने गोंधळ करून ह्याच्यापेक्षा माझ्या हातात काही असायचं नाही, पण खोडी काढल्याशिवाय ती कधी राहत नव्हती. सुट्टीच्या वेळी आम्ही शेतावर म्हणजे काटेवाडीला जायचो आणि तिथं त्या काळात डांबरी रस्ते वगैरे काही नव्हते आणि फाटा असायचा आणि फाट्याला खूप स्ट्रिक्ट असायचं. फाट्याच्या रस्त्याने कोणी जायचं नाही सामान्य माणसांनी, तो फक्त इरिगेशनच्या लोकांना जायचं. आणि त्यावेळी तिथंच एक धबधबी होती छोटी. त्या धबधबी ती जरी छोटी असली तरी आम्हाला त्या काळात नायग्रा फॉल्ससारखी वाटायची. मग आम्ही उन्हाळ्यात काय करायचो, त्या फुपाट्यात लोळायचो. गरम झाले की पाण्यात जायचं फाट्यात आणि परत यायचं, परत लोळायचं. पण त्यावेळी गंमत अशी होती की साधा पाटकरी जरी लांब न दिसला, सायकलवर यायचा, तो बघून आम्ही मात्र लांब धूम ठोकायचो. मला आठवतं आहे की लहानपणी आम्ही त्याला घाबरायचो. त्यात अजितदादांनी मोठे झाल्यानंतर त्यांनी पाटबंधारे मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी अनेक धरणं बांधली किंवा या बाबतीत त्यांनी काम केलं. आणि ते लहानपण बघितलं तर आम्ही किती छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही त्यावेळी घाबरत होतो. दुसरी एक मला आठवण अशी आठवते की साधारण 11वीच्या दरम्यान, 11वी म्हणजे त्यावेळी SSC म्हणायचे, त्यावेळी पवारसाहेबांनी असं ठरवलं की त्याला बारामतीतनं मुंबईला न्यायचं शिकायला. आणि त्याने अचानक बारामतीच्या साध्या शाळेतनं एकदम मुंबईच्या शाळेत त्याला टाकलं. आणि मला वाटतं ते त्याला झेपलं नाही आणि त्यात त्याला मार्क कमी पडले. आणि मार्क कमी पडल्यानंतर मात्र मग तो मार्क लिस्ट आणायची कशी, तो साहेबांना खूप घाबरत होते. मग आमचं असं ठरलं दोघांचं गुपित की बाबा आता आपणच आणायची मार्क लिस्ट परस्पर, त्यांना तर कळू द्यायचं नाही. मग आम्ही वालचंद नगर गाडीने रात्रीचं पुण्यातनं बसलो आणि आम्ही दोघंच चौपाटीवर गेलो. त्यावेळी काही पैशाचा विषय नव्हता, पैसे नसायचे फार, त्यामुळे असं कुठं जाऊन बाबा आंघोळ करणं वगैरे तसा काही भाग नव्हता. आम्ही ती शाळा 11 वाजता उघडणार होती आणि मग आम्हाला तिथली कुठली मुंबईतली एक होती शाळा, मला आठवत नाही मला, पण ती एक शाळा होती. तर ती 11 वाजता उघडणार होती. तो पण करायचं काय, मग आम्ही चौपाटीवर बसलो होतो आणि चौपाटीवरच वाट बघत बसलो होतो. त्याच वेळी एक साधारण 8-9च्या दरम्यान अशा त्या मरीन ड्राईव्हनी अशा गाड्या भंग भंग आवाज करत 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 लाल दिवायच्या अशा भरा 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 चालल्या होत्या. आणि मला वाटतं त्यावेळी पवारसाहेब मंत्री म्हणून आणि इतरांचे कोणाच तरी शपथविधीचा त्या दिवशी कार्यक्रम होता. आणि त्यावेळी वळून बघून असं ते बघता बघता ते म्हणाले आपल्याला कधी अशी दिवस यायची. आणि त्यानंतर मला वाटतं ही गोष्ट असेल 75-76ची गोष्ट असेल. मला वाटतं नंतर एक 20 एक वर्षात मला वाटतं ते मिनिस्टर झाले. नंतर तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मुख्यमंत्री बऱ्याच वेळा झाले, बरेच कॅबिनेट झाले. म्हणजे असं ते त्याच्या नशिबात ते मिळत गेलं आणि ते मिळण्यासाठी म्हणून सुद्धा कष्ट करायची मात्र त्यांची ताकद खूप दांडगी होती. एखादा विषय त्यांनी मनात घेतला ना तर त्यासाठी ते प्रचंड कष्ट घ्यायचे. तसंच आणखीन लहानपणी गोट्या खेळायच्या, त्यांना गोट्या खूप आवडायच्या. आमच्या आजीचा एक पाय आदू होता, त्या कुबडी वापरायच्या आणि त्या अशा दारात उभ्या राहायच्या. आणि आल्यानंतर ते लाडके का होते त्याचं कारण असं होतं की ते प्रत्येक वेळी काहीतरी घेऊन येणार, हजार जबाबदारीपणा होता, कारण त्यांच्या वडिलांच्यातले बरेचसे गुण त्यांच्यात आले होते. आणि त्यावेळी मग गोट्या खूप जिंकायचे. ते गोट्या खूप जिंकल्याशिवाय ते घरी येत नव्हते. आणि मारामारी असली तरी आमच्या आजी त्यावेळी सांगायच्या, म्हणजे त्याचे शिरस्ताच होता, रडत यायचं नाही परत. दुसऱ्याला मारून या, मग पुढचं काय ते मी बघते.
पण रडत आलं तर आणखीन ठोकायच्या. त्यामुळे त्या यायचं तर जिंकून यायचं, हे एक असं एक संस्कारच त्यावेळी घडले होते. आणि आजीदादांना पतंग आवडायचा, म्हणजे पतंगाचे इथं बारामतीत खूप मोठ्या प्रमाणात नागपंचमीच्या दरम्यान खूप पतंग लोक उडवायचे. मग पतंगाला त्यांना काटाकाटी आवडायची, मग त्यासाठी मात्र तयारी ते खूप आधी करायची. मग आम्हाला सगळ्या गावात फिरायला लावायचे आणि त्यावेळी तो आवाज करणारे तो सोडा वॉटर होता, तसल्या बाटल्यांचे फुटलेल्या काचा गोळा करायला लावायचे. कारण त्याचा सोडा वॉटरच्या बाटलीचं हे काच खूप शार्प असते असं म्हणे, ती सगळी कुटायची अख्खी. त्याला परत काहीतरी ग्लूसारखं काहीतरी आणायचं आणि अख्खा मांजा तयार करायचा. आणि मांजा तयार करून म्हणजे आमचं कुटणं व्हायचं, सगळं कामं व्हायची, सगळं व्हायची. आरे आम्हाला धरायला लावायचे. ह्यांना मात्र आवड जी होती ती मात्र काटाकाटी करणं, पतंग हापसणं आणि पुढं मात्र सगळं ताब्यात घ्यायची मात्र त्यांची सवय होती. आणि त्यात दुसऱ्याचा पतंग काढल्याशिवाय ते राहत नव्हते. हे अगदी लहानपणापासूनची त्यांची सवय होती. म्हणजे दादांचे नेतृत्व गुण तसे लहानपणीच मग दिसलेले का? नाही, लहानपणी थोडे ते लाजाळू होते, हां. परंतु तर नीटनेटकेपणा, आता नेतृत्व गुणापेक्षा त्यांचा नीटनेटकेपणा हा एक त्यांचा स्वभाव. म्हणजे कुठले कपडेसुद्धा त्यावेळी राजेश खन्ना खूप प्रसिद्ध होते. ते राजेश खन्नासारखे कपडे, त्यांच्या वडिलांनाही हाऊस खूप होती कुठली गोष्ट आणून द्यायची, तर त्यांच्या कपाट हे कायम नीटनेटकं लावलेलं असायचं. त्यानंतर कपडेसुद्धा त्यांचे व्यवस्थित असायचे. त्या काळात आम्हाला इस्त्री बिस्त्रीचे कधी कपड्याचा आम्ही कधी विचार करत नव्हतो, पण ते इस्त्री करूनच कपडे ठेवणार आणि तेच घालणार. एवढी त्यांची सवय की बेडसुद्धा ते असे कोण व्यक्तीने वापरला का नाही एवढं त्यांना कधी कळत नव्हतं, इतकी ती नीटनेटकी ठेवायचे. म्हणजे अगदी एखाद्या भाषणाला गाडीतनं उतरलं तरी ते चप्पलसुद्धा अशी टिश्यूने कशाने तरी पुसून घ्यायचे आणि मग गाडीत बसायचे. त्यांना पायालासुद्धा घाण लागलेली आवडत नव्हती, कपड्यांना लागत नव्हती. स्वच्छतेचे अतिशय ते भोगते होते, सौंदर्याचे भोगते होते. कुठलंही सौंदर्य असेल, स्वच्छता असेल, नीटनेटकेपणा असेल, हे त्यांना मात्र कायम आवडायचं. त्यामुळे परदेशात कधी गेले तर त्यांना जी बारामतीवर त्यांचं प्रचंड प्रेम, जे काय असेल ते मी बारामतीत करणार. मग आता ते व्यवहारी होतं का नव्हतं हा वादाचा विषय, परंतु झाडं लावणार, की जे आमच्या पवारांच्यातला एक गुणधर्म आहे की झाडं खूप मोठ्या प्रमाणात लावायची. झाडं लावणार, ती नीटनेटकेपणा पाहिजे. परदेशात कसे चौक होते तसे इथं असावेत. आता त्याची काही जणांनी चेष्टा केली, पण त्याचा मूळ उद्देश समजून घेतला पाहिजे की प्रत्येक गोष्ट नीटनेटकी असावी, ही त्यांची आवड होती. तर अजितदादांच्या इलेक्शनला आम्ही सायकलवर निम्मा, त्यावेळी सेशन ह्याच्यावर आले होते आणि त्यांच्या कायद्याप्रमाणे खर्च करायचा नव्हता. निम्मी बारामती आम्ही सायकलवर आणि पायी प्रचार केला होता. असे अनेक वेळा आम्ही प्रचार केलेला आहे. थोडंसं आमच्या ज्येष्ठ मंडळींच्यात कौतुक करायचं म्हणजे मला वाटतं ग्रँटेड घेण्याची एक सवय. त्यामुळे ज्येष्ठ मंडळी कधी अशी कौतुक कधी करत नव्हती किंवा तुम्ही खूप चांगलं काम केलं वगैरे असं कधी बोललं जात नव्हतं किंवा बोलले नाहीत. पण अजितदादा मात्र बोलून दाखवायचे. म्हणजे एखादा कार्यक्रम चांगला झाला तर नाही म्हणणार खूप कार्यक्रम चांगला झाला, खूप छान केला. एखादा समजा आता चांगले कपडे घातले, चांगली तब्येत असली, तब्येत तू कसा ठेवतो अशी करून चेष्टा करणार. म्हणजे कधीही कुठेही भेटले तर काय बंधू म्हणाल, बाकी काय विषय नसायचा. मग मी हसायचं, त्यांनी तेवढं बोलायचं, परत आपला पुढचा कार्यक्रम चालू असायचा. अशा वेळी जवळ 2019 सालीसुद्धा ते रोहितदादा कर्जत जामखेडला उभे होते आणि ते स्वतः आले होते आणि त्यांनी ती गर्दी, ते लोकांचा उत्साह सगळं बघून त्यांनी परत फोन केला दुसऱ्या दिवशी की बाबा मी खूप भावलो आहे, मला खूप माझं तरुण पण मला आठवतं आहे की तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत. मग माझ्या मिसेस असतील, मी असेल, आणि त्यामुळे कष्ट घेतले असतील तर त्याचं कौतुक ते केल्याशिवाय राहत नव्हते. साध्या गोष्टी की त्यांना कवटाची चटणी आवडायची किंवा हरभऱ्याची जी वाळलेली हरभऱ्याची ओली भाजी असते ती आवडायची, भाकरी आवडायची. अशा छोट्या गोष्टीसुद्धा बऱ्याच वेळा ते दिवाळीत ते मुद्दाम म्हणायचे वहिनींचा हातचा स्वयंपाक मला आवडतो आणि मग येऊन खाणार, जेवणार. प्रत्येक गोष्टीचे ते कौतुक करणार आणि मग जाणार, की जे थोडंसं पवारांच्यात थोडंसे दुर्मिळ आहे. अनेक लोकांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये मदत केलेली, अनेकांना महिलांना मदत केलेली. मला वाटतं मांढरा देवीतसुद्धा त्यावेळी काहीतरी ते जळीत झालं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी
मृत्यूच्या केसेस झाल्या होत्या. त्यांनी स्वतः जाऊन वाईतनं ते भराभरा सगळे ते जे मृतदेह त्यांनी सगळीकडे पाठवले. हे जे आहे ना वेळेचं महत्त्व आणि सेन्सिटिव्हपणा हा मात्र त्यांच्यात नक्कीच होता. राजकीयदृष्ट्या मला वाटतं ते जायच्या दरम्यान का गेल्या मला वाटतं, मला आता आठवत नाही, त्यावेळी तो फोन करायचे मला, पण त्यांचं फार मला वाटतं धाडस होत नव्हतं किंवा माझा थोडासा स्पष्ट वक्तेपणा बऱ्याच वेळा माणूस थोडेसे दचकतात किंवा काही असे लांब राहतात, त्यामुळे ते स्पष्ट बोलले नाहीत. पण त्यांची इच्छा होती की आज रोहितदारांनी सुद्धा त्यांच्याबरोबर यावं आणि ते त्यावेळी झालं नाही. पण मला असं वाटतं रोहितदारांच्या बोलण्यावरनं मला असं दिसतं की शेवटच्या ज्या काही 4-5 महिन्याच्या काळात मात्र ते खूप सेन्सिटिव्ह झाले होते. प्रत्येक वेळी सेन्सिटिव्ह झाले होते. म्हणजे का होते, का काळजी घ्यायची माहीत नाहीत. पाण्याची बाटलीसुद्धा प्लॅस्टिकची नाही, काचेची पाहिजे. परत बऱ्याच वेळा ते जेवत असताना एकटे जेवायचे तेव्हा रोहितदारांना समोर घेऊन बसायचे, एक वाजेपर्यंत ते गप्पा मारायचे. आणि पिंपरी चिंचवडच्या वेळी ते खूप जवळ आले आणि त्यावेळी मात्र त्यांनी असं त्यांचं बोलणं झालं की आपण आता एक यायला पाहिजे. आणि एक यायच्या दृष्टीने त्यांनी वरिष्ठ लेवलला मला वाटतं त्यांची काही चर्चा झाली होती आणि त्यानंतर 13 तारखेच्या दरम्यान ते एक येणार होते आणि ते म्हणाले आपण दोघं मिळून आपण एक करू. म्हणजे मला असंही समजतं, आता माझ्यासमोर नाही ते झालेलं, की बाबा त्यांनी काही लोकांना त्यांच्या घरातल्यांनासुद्धा विचारलं होतं की बाबा मी याला पुढं आणतो तर तुमचं काय मत आहे, असं मला बाहेरून समजतं. तर हे होतं ते अजितदादांचं. म्हणजे तुम्ही कधी बघा मुलाखतीत ते डायरेक्ट त्यांना विचारलं की कोण तुम्हाला वाटतं पुढं येईल, तर डायरेक्ट म्हणजे विचारसुद्धा न करता डायरेक्ट ते म्हणायचे रोहित पवार. हे जे होतं ना व्यक्त होताना ते असं आडेवेडे करून व्यक्त होणार नाही. जे असेल ते खरं, जे असेल ते स्पष्ट. 28 जानेवारीचा तो दिवस कदाचित तुम्ही कुणी कधी विसरणार नाही. तुम्हाला कसं कळलं, ही बातमी कशी तुमच्या कानावर आली? मला माहीत नव्हतं. मी रोहितदारांनी मला बोलवलं होतं, आम्हाला काही चर्चा करायची होती म्हणून मी इथून गेलो आणि त्याच्या घराजवळ आलो आणि तेवढ्यात मला फोन आला इथनं की अजितांचा ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच वेळी मला एका अधिकाऱ्याचा की त्यांनी म्हणजे दुसऱ्या स्टेटमधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते असंच झालं आणि ते नाही आहेत. मग मी लगेच रोहितदारांना सांगितलं आणि रोहितदारांना एवढं सिरियस असायला वाटलं नाही त्यांना. मला म्हणलं घरी ये. पण परत त्यांना समजलं की असं झालेलं आहे. तर पटकीन ते आले ना आम्ही दोघंजणं फार कमी वेळात इथं पहिल्यांदा आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. पण त्यानंतर मात्र प्रचंड प्रेशर होतं आणि ते विसरणं अवघड होतं. आणि त्यासाठी मला वाटतं आमच्या घराला अजूनही आम्ही विसरलेलो नाही. पण 1-1.5 महिना समजत नव्हतं. मला वाटतं कारण आता मी ते अनुभवलं नाही, मी खूप लहान होतो. माझ्या काकांचं जे सगळ्यात थोरले काका होते वसंतराव, त्यावेळी असं घर पुढं यायला लागलेलं होतं. हे माझ्या आजींची मुलं आणि ते सगळं एकंदरीत पवारांचं घर असं पुढे यायला लागलं होतं. आणि त्याचवेळी त्यांचा त्यावेळी खून झाला आणि घरात एक वेगळं वातावरण झालं होतं. आणि त्यावेळी एक अख्ख्या घरात एक असं झालं होतं की संपलं सगळं. असं एक जे होतं मला वाटतं ते काहीतरी 64 सालच्या दरम्यानची गोष्ट असेल, 62-64ची काहीतरी. त्यानंतर मला वाटतं ही अजितांच्या वेळी घटना झाली होती. कारण थोडंसं पवारसाहेबांचंही वय झालेलं, अजितदादांची ही घटना झालेली आणि ही घटना झाली हे परत त्यात तो विषय आहे रोहितदारांनी खूप उचलून धरलेला, घातपात का काय तो विषय. आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हटलं तरी मानसिकदृष्ट्या आम्ही सर्व आमचं डॅमेज झाल्यासारखं झालं. पण मधल्या काळात त्याचा माझा कधी संबंध आला नाही फारसा, कारण तो राजकारणात एवढा मग्न होता आणि कधी फक्त दिवाळीला वगैरे आम्ही भेटवतो आणि कार्यक्रमापुरतं भेटवतो. पण तो गेल्यानंतर मात्र सतत आठवण येते. सतरा 18 वर्षापूर्वी तो जिद्दी होता, त्याला जिद्द आवडायची. शुगर फॅक्टरी मी काढली, त्यानंतर त्यांनी शुगर फॅक्टरी काढली. थोडंसं कळत न कळत मी थोडासा नाराज होतो की बाबा मी त्याच्या क्षेत्रात येत नाही, त्यांनी माझ्या क्षेत्रात काय यावं असं मला वाटायचं. तर नाराजी सोडून दे तेवढाच विषय होता. मग तो द्वेष कधी करत नव्हता, पण त्याला ईर्ष्या होती आणि त्याला नेहमी वाटायचं की मी 1 नंबरला महाराष्ट्रात शुगर फॅक्टरी माझी आणणार. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु नेमकं बारामती ॲग्रो
ही कायम एक नंबरला 2 वर्ष राहिली. आणि तो जायच्या आधी 1 महिना ती एक मागं होती आणि तो गेल्यानंतर 1 महिन्यात त्याचा महाराष्ट्रात 1 नंबर आला आणि ते दुर्दैवाने तो पाहायला तो नव्हता. राजेंद्र पवारांनी काय हरवलंय अजित पवारांच्या जाण्यानं? काय हरवलं माहीत नाही, पण जवळचा माणूस हरवला. तर त्यांचं स्वप्न होतं. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यापेक्षा जास्ती सत्ता म्हणा किंवा त्यांचा स्वभावच होता, त्यांचा आवाजातही तेच होता, जरब होती, त्यांच्या वडिलांची जशी होती तशी त्यांची होती. आणि त्यामुळे ते कुठेही असले तर ते नेतृत्व आणि सगळ्यापेक्षा म्हणजे सगळ्यावर वर्चस्व हा त्याचा स्वभाव असल्यामुळे मला वाटतं ते मुख्यमंत्र्यापेक्षा ह्याच्यापेक्षा वेगळे काही वागत नव्हते. ते फक्त म्हणायला मुख्यमंत्री हे एक बिरुद जे लागतं तेवढंच फक्त त्यांचं राहिलं.